नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरेच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पोटॅटो लॉलीपॉप घरच्या घरी कसे करायचे ते पाहणार आहोत. अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे, नक्की पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याचं डीप बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे घट्ट असं एकदम फ्रेश दही घेत आहे. दही अजिबात आंबट नाही, तर घट्ट असं 4 चमचे दही घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार म्हणजे अगदी 3 ते 4 चमचे मेयोनीज घालायचं आहे आणि याला छान असं फेटून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडीशी साखर घालायची आहे आणि याला मस्त असं फेटून घ्यायचं आहे. पुन्हा मी थोडंसं काळं मीठ घालते. तर आपले लॉलीपॉप सोबत खाण्यासाठी आपलं हे स्पेशल असं डीप तयार आहे. तर आता आपण पोटॅटो लॉलीपॉप बनवून घेऊया. तर त्यासाठी मी इथे 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले होते. तर आता हे बटाटे मी मॅश करून घेते. तर बटाटे छान मॅश करून झालेले आहेत. याच्यामध्ये घालायचं आहे बारीक छोटी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, थोडीशी घालायची आहे कोथिंबीर, 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घालते, 1 चमचा धने पावडर घालायची आहे, 1 चमचा आमचूर पावडर घालते, थोडीशी काळी मिरी पावडर, मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपण घालूया थोडीशी हळद, लाल तिखट घालायचं आहे. त्याचबरोबर मी 2 ब्रेड मिक्सरला फिरवून याचे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहेत. तर ते यामध्ये मी घालते. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकजीव होईपर्यंत. आणि आपल्याला याचा गोळा बनवून झाल्यानंतर यातील एक छोटासा पोर्शन काढून याचा गोल गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर अगदी लिंबाच्या आकारापेक्षा एकदम छोटा असा आपल्याला याचा गोल बनवून घ्यायचा आहे. तर ही रेसिपी आपण स्पेशली उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत म्हणून लहान मुलांसाठी करतोय. तर अगदी लिंबापेक्षा छोटा असा याचा गोळा बनवून घेतलेला आहे. तर या पद्धतीने मी सर्व असे लॉलीपॉप बनवून घेतलेले आहे. साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठी ठेवू शकता, पण हे मध्यम आकाराचे छान वाटतात. आता इथे एका डिशमध्ये मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही कोणताही मसाला किंवा अगदी मिक्सअप्स किंवा पिझ्झा सिझलिंग घालू शकता. छान याला असं मिक्स करून घेते. आता एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालते. तर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि याची पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची आहे. तर आता आपलं सर्व साहित्य रेडी आहे. तर आता आपण एक एक लॉलीपॉप घेऊन या कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये छान असा डिप करून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला सगळ्या बाजूने ब्रेड क्रम्स लागतील या पद्धतीने आपल्याला छान असा घोळवून घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा याला छान असा गोलाकार आकार हातावरती देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून याचा शेप बिघडू नये म्हणून. आणि ब्रेड क्रम्ससुद्धा अगदी या लॉलीपॉपला छान चिकटून बसतात. आता इथे मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला साधारण 6 ते 7 असे लॉलीपॉप तळून घ्यायचे आहेत. तर यामध्ये सर्व साहित्य जे आहे तर हे अगदी उकडलेला बटाटा वगैरे, तर त्यामुळे याला खूप असं तळून घेण्याची गरज नाही. अगदी आपण याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकतो. तर साधारणतः 2 ते 3 मिनिटामध्ये आपल्याला फक्त हे शॅलो फ्राय करून खाली काढून घ्यायचे आहेत. फक्त याचा रंग जो गोल्डन ब्राऊन असा यायला हवा. खूप सुंदर दिसतात, पण त्यापेक्षा हे चवीला अतिशय अप्रतिम लागतात. तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर काही रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या रेसिपीबद्दलचं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. तर संपूर्ण लॉलीपॉप इथे बनवून तयार झालेले आहेत, पण मुलांना काहीतरी नवीन म्हणून मी या लॉलीपॉप्समध्ये एक टूथपिक घालत आहे. हे पहा, या पद्धतीने टूथपिक घातल्यानंतर सर्व आपले लॉलीपॉप बनवून रेडी आहेत. आणि आपण जे डीप बनवून घेतलेलं आहे त्याच्यावरती एक छोटीशी कोथिंबीरीचं पान ठेवलेलं आहे. कशी वाटली ही पोटॅटो लॉलीपॉपची रेसिपी? व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.